येतोय का आवाज? बोला. आर दी वॉइस एंड स्क्रीन क्लियर? येस, ओके, गुड. दिसते तुम्हाला पण? बरं, आता आपल्याला ऑनलाईन प्लस ऑफलाईन असं दोन्ही कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. सो त्यासाठी अरेंजमेंट मी केलेली आहे. तुम्हालाही क्लिअर दिसेल आणि तुम्हालाही क्लिअर दिसेल, दोघांनाही क्लिअर दिसेल. सर दिसेल नाही तर चालतील, सर बघायचे असतील तर ऑफलाईन यावे लागेल, नाहीतर आता ते कॅमेरा पण ऑन करावा लागेल. बर, ठीक आहे, पण तुम्हाला अगदी क्लिअर सगळं व्यवस्थित दिसेल. आणि आता कुठलाही आपल्याला क्रॉस प्रोडक्टचा रूल अप्लाय करायचा नाहीये, कुठलाही आपल्याला लेफ्ट हँड रूल, राईट हँड रूल, ते सगळं फक्त 3 चॅप्टर मध्ये असतंय. मॅग्नेटिक इफेक्ट, मॅग्नेटिझम आणि मुव्हिंग चार्जेस अँड मॅग्नेटिझम, ते जे काय आहेत 3 चॅप्टर जे आहेत मॅग्नेटवाले, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला लेफ्ट हँड रूल, राईट हँड रूल, डायरेक्शन्स, क्रॉस प्रॉडक्ट हे सगळं बघायचं असते. पण आता त्याची काही गरज नाही. आता जे काय सगळं आहे ते फक्त विचार करण्यासारखं आहे आणि इमॅजिन करण्यासारखं आहे. जेवढा सिलेबस राहिलेला आहे त्यातला मेन पॉईंट जो राहतोय तो मॉडर्न फिजिक्स, एक आहे अल्टरनेटिंग करंट तो चॅप्टर, आणि त्यानंतर 2 चॅप्टर्स आहेत ते म्हणजे मॉडर्न फिजिक्सचे. एवढे 2 मेन गोष्टी कंप्लीट झाल्या तर एक फक्त ऑप्टिक्सचा एक चॅप्टर पण शिल्लक राहतोय. असे मिळून ओव्हरऑल 4 चॅप्टर आपल्याला मेजर अजून कव्हर करायचे आहेत, विच विल टेक टाइम ऑफ अराउंड 2 months और 2.5 months. पण ते चालू राहू दे, साईड बाय साईड आपली सकाळी रिव्हिजन पण चालू आहेच. ओके, सो त्यात काही हॅम्पर होत नाही, तुमची रिव्हिजन ती ऑलरेडी चालू झालेलीच आहे. ओके, सो ईएमआयच्या केसमध्ये आपण आय थिंक लास्ट पॉइंटला आलोय. चेक करा लास्ट पॉइंट काय होता. लास्ट पॉइंट काय होता आपला? इंडक्टर. इंडक्टरच्या सर्किटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स काढायला शिकवलं होतं, बरोबर का? इंडक्टरच्या सर्किटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स कसा काढायचा, व्हीए मायनस व्हीबी, बरोबर? रूल्स वगैरे सांगितले होते तुम्हाला. बर, आता काय करूयात, त्याच्या पुढचा पॉइंट बघूयात, एनर्जी स्टोअर्ड इन द इंडक्टर. सो लिहा माझ्या बरोबर, एव्हरीवन स्टार्ट रायटिंग अलॉंग विथ मी. एनर्जी स्टोअर्ड इन द इंडक्टर. एनर्जी स्टोअर्ड इन द इंडक्टर. Energy stored in the inductor. Just keep on writing along with me. Energy stored in the inductor. इंडक्टर मध्ये स्टोअर होणारी एनर्जी. आता आम्हाला इंडक्टर मध्ये किती एनर्जी स्टोअर झाली हे आम्हाला डिराईव्ह करायचं, बरोबर? सो लिहा, लेट्स से at given instance of time, at given instant of time or given instance of time, at given instance of time, current in the inductor is small I. Current in the inductor, current in the inductor is small I. आत्ताचा इंडक्टर मधला करंट आहे स्मॉल आहे. आत्ताचा इंडक्टर मधला करंट किती आहे? स्मॉल आहे. बर, ऍट गिवन इन्स्टन्स ऑफ टाइम. त्याच मोमेंटला the potential difference across the inductor, the potential difference PD across the inductor, the potential difference across the inductor त्याच इन्स्टन्सला तो असणार किती आहे? इंड्यूस्ड ईएमएफ इतका असणार आहे, स्मॉल ई, बरोबर का? बरोबर. सो पॉवर, इन्स्टंटेनियस पॉवर लिहू शकतोय आपण. लिहा, इन्स्टंटेनियस पॉवर. इंस्टंटेनियस पॉवर, पॉवर इज, फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, पोटेन्शियल डिफरन्स इंटू करंट, पॉवर इज इक्वल टू व्ही आय, बरोबर का? पॉवर इज इक्वल टू व्ही आय, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस अ गिवन ऑब्जेक्ट मल्टिप्लाइड बाय करंट इन द गिवन ऑब्जेक्ट किंवा गिवन इन्स्ट्रुमेंट. पोटेन्शियल डिफरन्स आहे ई, दॅट इज इंड्यूस्ड ईएमएफ, करंट आहे आय, इन्स्टंटेनियस करंट आहे आय. ओके, सो व्ही आय सारखं ई इंटू आय, पोटेन्शियल डिफरन्स इंटू करंट. हा आहे पोटेन्शियल डिफरन्स आणि हा आहे करंट. सो पोटेन्शियल डिफरन्स इंटू करंट, ई इंटू आय, बरोबर? याला म्हणा बाळांनो इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला या इंड्यूस्ड ईएमएफ ची व्हॅल्यू लिहायची, नंबरच लिहायचा. प्लस मायनस तुम्ही फारसा विचार नाही केला तरी चालेल, कारण अल्टिमेटली एनर्जी कॅल्क्युलेट करणार आहात. सो उत्तर एक पॉझिटिव्ह नंबर येणार आहे.
अल्टिमेटली एनर्जी जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करता तेव्हा लक्षात घ्या की उत्तर एक पॉझिटिव्ह नंबर येणार आहे, बरोबर. सो इथं आपण आता काय करणार, इथं आपण इंड्यूस्ड ईएमएफ साठी ठीक आहे आपण बाय फॉर्म्युला मायनस लिहूयात, ई इज इक्वल टू मायनस एल डी आय बाय डी टी, बरोबर का. एक इंडक्टर आहे, तो इंडक्टर आहे, इथं आता मी शेजारी ड्रॉ करतो. त्या गिवन इन्स्टन्सला त्या इंडक्टर मधला जो काय करंट आहे तो स्मॉल आय असा घेतो, त्याच्या अक्रॉस त्या इन्स्टन्सला जो काय इंड्यूस्ड ईएमएफ आहे तो ई असा घेतो आणि त्या इंड्यूस्ड ईएमएफ ची व्हॅल्यू मायनस एल डी आय बाय डी टी अशी लिहितो, बरोबर. पण ही झाली इन्स्टंटेनियस पॉवर, याला इक्वेशन 2 म्हणूयात. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 मध्ये टाकूयात, इन्स्टंटेनियस पॉवरला लिहूयात एल डी आय बाय डी टी, हा झाला इंड्यूस्ड ईएमएफ मल्टीप्लाइड बाय द करंट, इन्स्टंटेनियस करंट असा विचार झाला सर, बरोबर. आता याच्या पुढं एकदा का पॉवर मिळाली, इन्स्टंटेनियस पॉवर मिळाली, गिवन इन्स्टन्सला किती पॉवर इन्स्ट्रुमेंट कंझ्युम करतोय किंवा किती पॉवर इन्स्ट्रुमेंट मध्ये स्टोअर होती, तर पॉवर इंटू टाइम केलं की एनर्जी कळते, कारण पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाइम. बघा इथे एक एक्स्ट्रा पॉइंट लिहितो मी, इथे एक एक्स्ट्रा पॉइंट लिहितो. पॉवर माहिती आहे आपल्याला, पॉवर इज इक्वल टू काय असणार आहे, एनर्जी अपॉन टाइम. एनर्जीला आता मुद्दाम सिम्बॉल यू वापरतो. तुम्हाला कॅपिटल ई वापरायचं असेल कॅपिटल ई वापरा, काही अडचण नाही. कधी कधी एनर्जी डेन्सिटीला पण यू असा सिम्बॉल वापरतात ते, मग वाटलं तर आपण काय करूयात, एनर्जीसाठी यू सिम्बॉल वापरूयात, कारण एनर्जी डेन्सिटीसाठी कधी कधी यू वापरतात. मग फॉर टाइम बिईंग ई जरी लिहिलं तरी चालेल, ऍज काय वेगळं होणार नाहीये. फक्त मग तुम्हाला ते सांगावं लागेल की इथं जो काय ई आहे हा आमचा ई म्हणजे एनर्जी आहे, ओके, ईएमएफ नाहीये. स्मॉल ई आपण ईएमएफ साठी वापरलेला आहे. मग छोटीशी एनर्जी डीटी एवढ्या टाइम मध्ये इंडक्टर मध्ये स्टोअर झालेली छोटीशी एनर्जी डीई, स्मॉल एनर्जी स्टोअर्ड इन द इंडक्टर डीई, ती किती असणार, इन्स्टंटेनियस पॉवर इंटू डीटी. सो ते येणार आहे पी इंटू डीटी. आणि टोटल एनर्जी स्टोअर जर कॅल्क्युलेट करायची असेल तर बाळांनो तुम्हाला इथं इंटिग्रेशन करावं लागेल, ओके. आणि हेच इंटिग्रेशन आपण इंटिग्रेशन ऑफ डीई म्हणून लिहिणार. इंटिग्रेशन ऑफ डीई म्हणजे इंटिग्रेशन ऑफ पी डीटी, असा तुमचा एक शेजारी एक्स्ट्रा पॉइंट करून ठेवा. आणि या एक्स्ट्रा पॉइंटचा बाळांनो आता आपण यूज करणार आहोत इथं. झाला एक्स्ट्रा पॉइंट झाला का बघा. सो देअरफॉर जी काय एनर्जी स्टोअर्ड इन द इंडक्टर आपण लिहिणार ती आता आपण डायरेक्टली इंटिग्रेशन ऑफ पॉवर इंटू टाइम, इंटिग्रेशन ऑफ पी इंटू डीटी असं आपण म्हणणार. आणि हे जे काय पॉवरचं इक्वेशन होतं त्याला थोडस व्यवस्थित अरेंज करून घेऊयात. मायनस एल इंटू आय इंटू डी आय बाय डी टी, म्हणजे डी आय बाय डी टी मला जरा शेवटी अरेंज करायचा होता, तेवढं अरेंज करून घेतो. हे झालं पॉवर. सो इन शॉर्ट एनर्जी काढण्यासाठी पॉवर इंटू टाइम करायचं आहे, एवढाच तो थॉट आहे, बरोबर. आणि करंट व्हेरिएबल असल्यामुळं डायरेक्टली तुम्हाला टोटल एनर्जी अपॉन टाइम किंवा टोटल पॉवर इंटू टाइम असं डायरेक्टली करता येत नाही. करंट व्हेरिएबल आहे इंडक्टर मधला, तो हळूहळू बिल्डअप होत जाणार आहे, 0 पासून तो आय पर्यंत जाणार आहे, बरोबर ना. मला सांगा जर कॉन्स्टंट करंट असेल तर इंडक्टरला काय त्रास होतोय का, इंड्यूस्ड ईएमएफ वगैरे काय कॉन्सेप्ट आहे का, मग इंडक्टर त्यावेळी इंडक्टरला राग येत नाही जर करंट कॉन्स्टंट असेल तर. मग जेव्हा हे करंट चेंजिंग चालू आहे आणि हा करंट 0 पासून आय इतका जेव्हा होणार तेव्हा इंडक्टर मध्ये स्टोअर असणारी एनर्जी ते आता आपण बघणार आहोत. सो पॉवरचा फॉर्म्युला लिहा, मायनस एल आय डी आय बाय डी टी. पॉवर लिहिली, ब्रॅकेट कंप्लीट करा, मल्टिप्लाय म्हणा, डीटी म्हणा. डीटी ला डीटी बाळांनो कॅन्सल होईल. इंटिग्रेशनच्या आत शिल्लक राहायला लागले मायनस एल इंटू आय इंटू डी आय. डी आय ला ब्रॅकेट टाका, डीटी डीटी कॅन्सल झालाय. हा डीटी आणि हा डीटी तुम्हाला कॅन्सल झालेला दिसतोय, फक्त शिल्लक राहिलाय डी आय. आता कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या आणि बाकी सगळं इंटिग्रेशनच्या आत ठेवा. आणि फायनली एनर्जी कॅल्क्युलेट करताना बाळांनो लिमिट्स पण द्या. हा मायनस एल इंटिग्रेशनच्या बाहेर लिहा. तुम्ही तो मायनस एल लिहिला प्लस एल लिहिला काही फरक पडत नाही, अल्टिमेटली उत्तर तुम्हाला पॉझिटिव्हच काढायचं आहे. इंटिग्रेशन म्हणा आय इंटू डी आय, जसं एक्स डीएक्सचं इंटिग्रेशन तुम्हाला करता येतं, एक्स डीएक्सचं इंटिग्रेशन करता येतं ना, तसं आय डी आयचं इंटिग्रेशन तुम्हाला करावं लागणार. फक्त आता इथं आपण काय लिहायचं, करंट हा 0 पासून बिल्डअप झालाय, 0 पासून बिल्डअप झालाय आणि फायनली किती झालाय, लेट्स से कॅपिटल आय झालाय. फायनली किती झालाय, कॅपिटल आय. सो मायनस एल ऍज इट इज. बर
एक्स डीएक्स चं इंटिग्रेशन काय आलं असतं बोला, मोठ्याने बोला. एक्स स्क्वेअर अपॉन 2, बरोबर का, पॉवर एकाने वाढवणे त्यानेच भागणे. सो एक्स डीएक्स चं इंटिग्रेशन आलं असतं एक्स स्क्वेअर अपॉन 2. मग आय डीआय चं इंटिग्रेशन काय येईल बाळ, आय स्क्वेअर अपॉन 2. लिमिट्स काय असतील त्याचे, लिमिट 0 टू कॅपिटल आय, बरोबर, मायनस एल ऍज इट इज, बरोबर. परत एक मोठा कर्ली ब्रॅकेट टाका, अप्पर लिमिट टाका कॅपिटल आय, लोअर लिमिट टाका 0, बरोबर. अप्पर लिमिट टाकलं कॅपिटल आय तर उत्तर काय झालं, आय स्क्वेअर अपॉन 2 मायनस लोअर लिमिट टाकलं 0 स्क्वेअर अपॉन 2, 0 स्क्वेअर अपॉन 2 0 होणार आहे, बरोबर. सो एनर्जीचं उत्तर काय यायला लागेल तुमचं बघा थोडस, हा 0 याचा विचार करू नका, मायनस एल आय स्क्वेअर अपॉन 2. काय आलंय आपलं एनर्जीचं उत्तर, मायनस एल आय स्क्वेअर अपॉन 2 असं उत्तर यायला लागले. आलंय का. बरं, मायनसचा काय संबंध आहे का, नाही. मग आपल्याला हे सगळे मायनस साईन काय करावे लागतील, मॉडिफाय करावे लागतील, बरोबर. फायनल आन्सर मध्ये एनर्जी निगेटिव्ह आली असं कधी होतंय का, असं कधीही होत नाही. मग आपल्याला इथं मॉड ऑफ ई म्हणावं लागेल, बरोबर. इथं त्याचा मॉड घ्यावा लागेल, बरोबर. त्यामुळे इथं आपल्याला प्लस लिहावं लागेल, 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 इथं आपल्याला प्लस लिहावं लागेल. ओके, डायरेक्टली मायनस साईन गायब झालं, नेक्स्ट स्टेपला डायरेक्टली गायब करून लिहू शकतो का आपण, नाही. तिथे एक तर जस्टिफिकेशन द्या, ऍज एनर्जी कॅनॉट बी निगेटिव्ह वी शुड राईट इट पॉझिटिव्ह, असं तर जस्टिफिकेशन द्या, नाहीतर कम्प्लीट डेरिव्हेशन मायनसचं प्लस करा. आलं लक्षात. सो एनर्जी स्टोअर्ड इन द इंडक्टरचा फॉर्म्युला आला बाळांनो 1/2 Li स्क्वेअर. काय आला, 1/2 Li स्क्वेअर किंवा Li स्क्वेअर अपॉन 2. अप टू दिस ऑनलाईन पीपल रिप्लाय मी इन दी चॅट बॉक्स. अप टू दिस क्लिअर, क्लिअर अँड रिटन. CW लिहून झालं की सांगा. उत्तर आले 1/2 Li स्क्वेअर. उत्तर काय आलंय, 1/2 Li स्क्वेअर. गुड. ओके. एनर्जी स्टोअर्ड इन द कॅपॅसिटर आठवते का तुम्हाला, चार्ज कॅपॅसिटर मधली एनर्जी 1/2 CV स्क्वेअर. तिकडे जसं 1/2 CV स्क्वेअर असते तसं इकडे काय आहे 1/2 Li स्क्वेअर. तिकडे काय असते 1/2 CV स्क्वेअर, इकडे काय आहे 1/2 Li स्क्वेअर. अनालॉगस आहे. तिकडं इकडं इंडक्टन्स आहे, तिकडं कॅपॅसिटन्स होता, बरोबर. इकडं करंट आहे, तिकडं व्होल्टेज होतं. 1/2 CV स्क्वेअर, तिकडं व्होल्टेज ना, आणि इकडं काय करंट, बरोबर. सो 1/2 Li स्क्वेअर असं त्याचं उत्तर असेल. सो एनर्जी स्टोअर्ड इन द इंडक्टर आम्हाला कॅल्क्युलेट करता येते. सिंपल क्वेश्चन असतो, इंडक्टर मधला करंट तुम्हाला दिलेला असतो, इंडक्टन्सची व्हॅल्यू तुम्हाला माहित असते. व्हॉट इज द एनर्जी स्टोअर्ड इन द इंडक्टर कॅरिंग अ करंट ऑफ 5 मिली एम्पियर अँड हॅव्हिंग द इंडक्टन्स ऑफ 1 मिली हेनरी, असा क्वेश्चन असतो. म्हणजे एल पण दिलाय, आय पण दिलाय, या फॉर्म्युल्यात टाकून उत्तर काढायचं असतो. फॉर्म्युला पार्ट असणं गरजेचं आहे. जसं 1/2 CV स्क्वेअर तुम्हाला पार्ट आहे कॅपॅसिटरच्या केसमध्ये, तसं इंडक्टरसाठी स्टोअर्ड एनर्जी किती लिहिणार आहात 1/2 Li स्क्वेअर. ओके, याला व्यवस्थित मॉडिफाय करून वाटलं असेल इथे लिहू. अल्टिमेटली जे काय उत्तर येत आहे ते उत्तर काय येत आहे 1/2 Li स्क्वेअर येत आहे. एनर्जी स्टोअर्ड इन द करंट कॅरिंग इंडक्टर 1/2 Li स्क्वेअर. हा, मग करंट कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंट, कॉन्स्टंट नसेल तर कॉन्स्टंट नाही. ठीक आहे, आता करंट किती आहे आय, मग आता एनर्जी स्टोअर्ड किती आहे 1/2 Li स्क्वेअर. समजलं का. जसं कॅपॅसिटर, आता पोटेन्शियल डिफरन्स कॅपॅसिटरच्या अक्रॉस किती आहे V. मग आता जर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कॅपॅसिटर V असेल तर आता कॅपॅसिटर मध्ये स्टोअर्ड एनर्जी किती काढतो आपण, कशी काढतो आपण, अनालॉगस 1/2 CV स्क्वेअर करून अनालॉजी, बरोबर. तसं आता करंट किती आहे आय, मग आता स्टोअर्ड एनर्जी किती आहे 1/2 Li स्क्वेअर. कॅपॅसिटर जी एनर्जी स्टोअर करतो ती इलेक्ट्रिक फील्ड मध्ये करतो. कुठल्या फॉर्म मध्ये करतो एनर्जी स्टोअर कॅपॅसिटर, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये. इंडक्टर जो एनर्जी स्टोअर करतो तो मॅग्नेटिक फील्ड मध्ये करतो, कारण त्याच्याकडे करंट आहे आणि करंटला असोसिएटेड मॅग्नेटिक फील्ड असते. बोला येस नो, बरोबर. सो लिहा नेक्स्ट पेज वरती, नेक्स्ट पेज वरती जातो, तुम्ही पण लिहा. एनर्जी स्टोअर्ड इन द इंडक्टर काय 1/2 Li स्क्वेअर, 1/2 Li स्क्वेअर. This energy is stored by the inductor. This energy is stored by the inductor. This energy is stored by the inductor in the magnetic field. In the magnetic field. आता इकडे मी एनालॉजी पण लिहिणार लगेच, जे कॅपॅसिटर वाला पण पॉइंट तुमचा लगेच रिवाइज होऊन जाईल.
इथं मी चुकून एल लिहिलं, इथं काय पाहिजे होतं ई, इकडं पण पाहिजे होतं ई. कपॅसिटर साठी काय असते 1/2 CV स्क्वेअर. आणि ही एनर्जी कुठल्या फॉर्म मध्ये स्टोअर होते? स्टोअर्ड इन इलेक्ट्रिक फील्ड की मॅग्नेटिक फील्ड? इंडक्टरची मॅग्नेटिक फील्ड, कपॅसिटरची इलेक्ट्रिक फील्ड. कपॅसिटरकडे इलेक्ट्रिक फील्ड आहे कारण त्याच्याकडे चार्ज आहे आणि तो स्टेशनरी आहे. स्टेशनरी चार्ज इलेक्ट्रिक फील्डच तयार करू शकतो, पण इंडक्टरकडे मुव्हिंग चार्ज आहे म्हणजे करंट आहे, मग तो मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. बरोबर, इथपर्यंत आमच्या लक्षात आलं. आता एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड शिकवली होती मी तुम्हाला. ज्या पॉइंटला इलेक्ट्रिक फील्ड आहे त्या पॉइंटला जर छोटासा व्हॉल्यूम आम्ही अज्युम केला तर त्या छोट्याशा व्हॉल्यूम मध्ये किती एनर्जी असेल? सो लिहा एनर्जी डेन्सिटी. एनर्जी डेन्सिटी इकडे लिहितो मी ऑफ मॅग्नेटिक फील्ड, या बाजूला लिहूया ऑफ मॅग्नेटिक फील्ड. एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आणि बाळांनो या बाजूला लिहूया ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. ऑफ इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम, त्याला म्हणायचं एनर्जी डेन्सिटी. बरं, एनर्जी डेन्सिटीचा सिम्बॉल असतो ई, सॉरी यू, म्हणजे त्याला लिहायचं आहे मला एनर्जी अपॉन व्हॉल्यूम. एनर्जी अपॉन व्हॉल्यूम आहे ते. एनर्जी अपॉन व्हॉल्यूम, एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम. आता या यू ला असं लिहायचं यू ई. हा ई म्हणजे काय? ई नाही, यू बी. बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड. एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड यू बी. जस्ट गिव्ह मी 1 सेकंड. हा, एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड, त्याचा फॉर्म्युला आपण तयार करू, पण त्याआधी इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला जो माहित आहे तो लिहू. लिहा एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. तिथं पण एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम, बेसिक तर तेच राहील, पण इलेक्ट्रिक फील्डच्या एनर्जी डेन्सिटीचा फॉर्म्युला बाळांनो तुम्हाला पाठ आहे का सांगा? कपॅसिटर मध्ये एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम किंवा एनर्जी डेन्सिटी आठवत आहे का बघा? एप्सिलॉन आणि ईच्या लँग्वेज मध्ये एक फॉर्म्युला होता, काय आहे? 1/2 इप्सिलॉन 0 ई स्क्वेअर. आठवत आहे का? 1/2 इप्सिलॉन 0 ई स्क्वेअर ही काय आहे? ज्या व्हॉल्यूमला एका गिवन पॉइंटला एक छोटासा डीव्ही एवढा व्हॉल्यूम अज्युम करता येतो, त्या गिवन व्हॉल्यूमला एखादा पॉइंट असं अज्युम केलं, तो व्हॉल्यूम जर डीव्ही असेल आणि तिथली इलेक्ट्रिक फील्ड जर ई असेल तर तेवढ्याशा व्हॉल्यूम मध्ये किती एनर्जी स्टोअर झाली आहे, त्या गिवन व्हॉल्यूम मध्ये किती एनर्जी स्टोअर झाली आहे त्याचा फॉर्म्युला असतो 1/2 इप्सिलॉन 0 ई स्क्वेअर. गिवन पॉइंटला जो एक पॉइंट व्हॉल्यूम घ्यायचा असतो डीव्ही, त्याच्यामध्ये स्टोअर्ड असणारी एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम जी आहे ती 1/2 इप्सिलॉन 0 ई स्क्वेअर आहे. तसं इकडे काय येणार सांगा? एनर्जी डेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड 1/2 ला एनालॉजी 1/2, इलेक्ट्रिक फील्डला एनालॉजी मॅग्नेटिक फील्ड, ई स्क्वेअर ची एनालॉजी बी स्क्वेअर, इप्सिलॉन 0 ची एनालॉजी काय शिकवलं होतं? हा, इप्सिलॉन 0 ची एनालॉजी काय? इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्ड, इप्सिलॉन 0 ची एनालॉजी काय आहे? बघा आठवायचा प्रयत्न करा. व्हॉट इज दी एनालॉजी फॉर इप्सिलॉन 0? कुठला फॉर्म्युला कम्पेअर करूया एनालॉजीसाठी? फोर्स बिटवीन टू चार्जेस. फोर्स बिटवीन टू चार्जेस काय असतो? इकडे एक्स्ट्रा पॉइंट लिहितो. फोर्स बिटवीन टू चार्जेस काय असतो? 1/4 पाय इप्सिलॉन 0 Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. बरोबर, फोर्स बिटवीन टू पॉइंट चार्जेस. तसं फोर्स बिटवीन टू मॅग्नेटिक पोल्स, मॅग्नेटिक फोर्स काय असतो? μ0 अपॉन 4 पाय M1 M2. करेक्ट, पहिली पोल स्ट्रेंथ इंटू दुसरी पोल स्ट्रेंथ अपॉन डिस्टन्स बिटवीन देमचा स्क्वेअर. आता फोर्सला फोर्सची एनालॉजी, डिस्टन्सला डिस्टन्सची एनालॉजी, Q1 Q2 ला M1 M2 ची एनालॉजी. बरोबर, म्हणजे 1/4 पाय इप्सिलॉन 0 ची एनालॉजी कोण आहे? इक्वल टू म्हणत नाही, 3 लाईन्स आहेत. कोण आहे?
म्यू 0 अपॉन 4 पाय. 4 पायला 4 पायची एनॉलॉजी, मग 1 अपॉन इप्सिलॉन 0 ची एनॉलॉजी कोण झाला? म्यू 0. बरोबर. मग इप्सिलॉनची एनॉलॉजी कोण झाला? इकडे रेसिप्रोकल घेतला तर तिकडे पण रेसिप्रोकल. मग इप्सिलॉनची एनॉलॉजी कोण झाला? 1 अपॉन म्यू 0. सो इट इज 1 बाय म्यू 0 बी स्क्वेअर किंवा बी स्क्वेअर अपॉन 2 म्यू 0. मुलांना कसं पाठ असतं? असं पाठ असतं, बी स्क्वेअर अपॉन 2 म्यू 0. इकडे पाठ करताना ते 1/2 इप्सिलॉन 0 ई स्क्वेअर करतात, पण इकडच्या इप्सिलॉन 0 ची रिप्लेसमेंट काय आहे? 1 अपॉन म्यू 0. बरोबर. सो दिस इज द एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम. मग आम्ही तुम्हाला व्हॉल्यूम दिला आणि एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर एनर्जी पण कॅल्क्युलेट करता येईल. एनर्जी कशी कॅल्क्युलेट करणार? एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम इनटू व्हॉल्यूम. बरोबर का? एनर्जी स्टोअर्ड कशी कॅल्क्युलेट करणार? एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम इनटू व्हॉल्यूम. ही काय आहे? एनर्जी स्टोअर्ड पर युनिट व्हॉल्यूम. कळते का? त्याला इंटू व्हॉल्यूम करा, तुम्हाला एनर्जी स्टोअर्ड कळेल. सो या फॉर्म्युलाला स्क्वेअर ब्रॅकेट करून ठेवा. एनर्जी स्टोअर्ड इन द चार्ज इंडक्टर म्हणाला नको, करंट कॅरिंग इंडक्टर. ऑनलाईन पीपल रिप्लाय इन द चॅट बॉक्स अप टू दिस क्लिअर अँड रिटन. येऊन झालं की सांगा. मीडियम असेल तर काय करा? गिवन रिजन मध्ये जर मीडियम असेल तर म्यू 0 च्या ऐवजी म्यू एवढंच येईल. बरोबर. ऑनलाईन पीपल प्लीज रिप्लाय. गुड. बरं, आता सॉल्व्ह करूयात क्वेश्चन नंबर एक्झाम्पल नंबर 47. काय दिले बघूया एक्झाम्पल नंबर 47 मध्ये. व्हरायटी कव्हर करूया या क्वेश्चनची. लिहा क्वेश्चन नंबर 47. काय बघूया एक्झाम्पल नंबर 47. अ सर्किट कंटेन्स आयडियल सेल. आयडियल सेल म्हणजे त्याला इंटरनल रेझिस्टन्स नाही. सर्किट कसं ड्रॉ केलंय? एक सेल ड्रॉ केलाय. बर, पुढं त्या सेलचा ईएमएफ काय दिलाय? इप्सिलॉन दिलाय. आता ईएमएफ ला त्यांनी इप्सिलॉन लिहिलं, आता लिहिले तर लिहिलंय, त्याला आता आपण चेंज करायचं नाही. पण तो ईएमएफ आहे हे सुद्धा आम्हाला माहित असू दे, त्याला आपण कॅपिटल ई असं लिहून ठेवूयात. हा सेलचा ईएमएफ आहे कॅपिटल ई. ओके. बर. अ सर्किट कंटेन्स एन आयडियल सेल अँड एन इंडक्टर विथ अ स्विच. या सेल मध्ये काय आहे? इंडक्टर एक आहे आणि एक स्विच पण आहे. एक स्विच पण ड्रॉ केली आहे आणि या स्विचला एक एरो काढलाय बघा असा. म्हणजे ही स्विच क्लोज केव्हा होणार आहे? टी इक्वल टू 0 ला. तिथे लिहिलेलं असतंय हा एरो आणि त्या एरोचा टाइम. म्हणजे स्विच क्लोज केव्हा होणार आहे? टी इक्वल टू 0 ला स्विच क्लोज होणार आहे. त्याच्या आधी ही स्विच ओपन आहे. त्याच्या आधी ही स्विच ओपन आहे म्हणजे त्याच्या आधी या इंडक्टर मध्ये काही करंट आहे का? त्याच्या आधी या सर्किट मध्ये काही करंट आहे का? नाही. पण स्विच क्लोज केल्यानंतर ही बॅटरी काय करेल? करंट फ्लो करायचा प्रयत्न करेल. बरोबर. इंडक्टरला राग येणार. इंडक्टर काय म्हणणार? चेंज इन करंट करू नका. चेंज इन करंट करू नका म्हणजे याच्या अक्रॉस इंड्युस्ड ईएमएफ येणार. समजलं? म्हणजे स्विच क्लोज केल्यानंतर. बघूया पुढे काय काय म्हणतात ते. द सर्किट कंटेन्स एन आयडियल सेल अँड एन इंडक्टर विथ अ स्विच. बरोबर. इनिशियली द स्विच इज ओपन. इनिशियली स्विच ओपन आहे हे सगळ्या डायग्राम मध्ये दिसतंय. टीच्या आधी स्विच ओपन आहे. टी इक्वल टू 0 ला. टी इक्वल टू 0 ला स्विच ओपन आहे. आधी ते ओपन आहे. टी इक्वल टू 0 ला स्विच काय होणार आहे? क्लोज होणार आहे. हे सुद्धा आम्हाला कळतंय. हे सगळे या डायग्राम मध्येच आहे. काय सेपरेटली लिहायची गरज नाही. इट इज क्लोज्ड ऍट टी इक्वल टू 0. ते सुद्धा दिले. स्विच क्लोज होते ऍट टी इक्वल टू 0. फाइंड द करंट ऍज अ फंक्शन ऑफ टाइम. काय करायचंय आम्हाला? या सर्किटमध्ये जो काय करंट असेल, इन्स्टंटेनियस करंट असेल आय, तो आम्हाला ऍज अ फंक्शन ऑफ टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे. लिहा फाइंड करंट ऍज अ फंक्शन ऑफ टाइम. 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 ठीक आहे. आता करंट ऍज अ फंक्शन ऑफ टाइम आपण कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न करूया. बर, सोल्युशन बघा याचं कसं असेल. स्विच क्लोज झालंय म्हणूया. स्विच क्लोज झालंय म्हणूया. आफ्टर टाइम टी आपण बघतोय सर्किटमध्ये त्या इन्स्टन्सचा करंट आहे आय. हा इंडक्टर इथं बसलाय. बर, इंडक्टर सडन चेंज इन करंट अलाउ करणार आहे का? इंडक्टर सडन चेंज इन करंट अलाउ करणार नाहीये. म्हणजे या सर्किटमध्ये जो काय करंट बिल्डअप होणार, हळूहळू होणार तो बिल्डअप. 0, मग परत 1, मग 2, मग 3, मग 4. येते का लक्षात? करंट हळूहळू बिल्डअप होणार या सर्किटमध्ये.
बरोबर. या सेलचा ईएमएफ आहे ई, पण त्यांनी त्याचा सिम्बॉल दिला एप्सिलॉन. बरोबर. आता या सर्किटमध्ये किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय करूयात. लूपला व्होल्टेज लॉ अप्लाय करता येतोय ना आपल्याला. बोला, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ईएमएफ इज. हा, इथनं सुरुवात करूया आणि परत इथंच येऊया. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह ईएमएफ इज पॉझिटिव्ह. सो एप्सिलॉन डायरेक्टली पॉझिटिव्ह लिहू का, किंवा ई डायरेक्टली पॉझिटिव्ह लिहू का. इथं आलो. आता मी इन द डायरेक्शन ऑफ करंट चाललोय की अपोजिट टू दी करंट. इन द डायरेक्शन ऑफ करंट. इन द डायरेक्शन ऑफ करंट काय शिकवलंय, एल डीआय बाय डीटी की मायनस एल डीआय बाय डीटी. मायनस एल डीआय बाय डीटी. इन द डायरेक्शन ऑफ करंट काय शिकवलंय, मायनस एल डीआय बाय डीटी. लिहा इथं मायनस एल डीआय बाय डीटी. सो बॅटरी झाली, इंडक्टर झाला. ज्या पॉइंटला स्टार्ट केलं त्या पॉइंटला पोहोचलो की इज इक्वल टू काय लिहायचं आहे, ज्या पॉइंटला स्टार्ट केलं होतं त्याच पॉइंटला पोहोचलो, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. करंट इलेक्ट्रिसिटी ज्या पॉइंटला स्टार्ट केलंय त्याच पॉइंटला पोहोचलो की इज इक्वल टू 0. सो इप्सिलॉन इज इक्वल टू एल डीआय बाय डीटी. सो एल डीआय बाय डीटी इज इक्वल टू इप्सिलॉन. इप्सिलॉन म्हणजे तो ऍक्च्युली मीडियम वाला इप्सिलॉन नाही आहे, ईएमएफ आहे तो. हा कोण आहे, ईएमएफ आहे सेलचा. पण लेटर कन्फ्युज होऊ नयेत म्हणून त्यांनी इप्सिलॉन वापरलाय. इज इक्वल टू इप्सिलॉन. पुढं बघा, समजून घ्या. मला पाहिजे आहे करंट ऍट गिव्हन टाइम इन्स्टन्स. मला काय पाहिजे आहे, करंट ऍट गिव्हन टाइम इन्स्टन्स. सो डीआय इक्वल टू इक्वेशन अरेंज करा. डीआय इक्वल टू हा इप्सिलॉन ऍज इट इज, एल गेला डिवाइड करायला, हा डीटी गेला राईट साईडला. बरोबर. या बाजूला इंटिग्रेशन करावं लागणार, या बाजूला इंटिग्रेशन करावं लागणार. जेव्हा टाइम 0 होता तेव्हा सर्किटमध्ये किती करंट होता सांगा. स्विच ओपन होती तेव्हा सर्किटमध्ये काय करंट होता का, नाही. मग तेव्हाचा करंट किती, जेव्हा टाइम 0 होता तेव्हा करंट किती होता, 0. जेव्हा टाइम टी आहे तेव्हा करंट किती आहे, आय. बरोबर का, समजतंय का. बोला, डीआय चे इंटिग्रेशन आय, लिमिट्स फ्रॉम 0 टू आय. इप्सिलॉन आणि एल कॉन्स्टंट आहेत इंटिग्रेशनच्या बाहेर. सेलचा ईएमएफ कॉन्स्टंट असतो ना, आणि इंडक्टरचा इंडक्टन्स पण कॉन्स्टंट असतो. सो इंटिग्रेशन डीटी, लिमिट्स फ्रॉम 0 टू टी. अप्पर लिमिट टाका आय, मायनस लोअर लिमिट टाका 0, इज इक्वल टू इप्सिलॉन अपॉन एल. डीटीचं इंटिग्रेशन टी, लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट टी. अप्पर लिमिट टाका टी, लोअर लिमिट टाका 0. कळतंय तुम्हाला, आन्सर काय आला पाहिजे. तर टी मायनस 0 लिहित बसू का मी, नाही ना. अप्पर लिमिट टी मायनस लोअर लिमिट 0, टी मायनस 0 किती येणार आहे, टी येणार आहे. सो दिस इज गोइंग टू बी दी आन्सर. करंट ऍट गिव्हन इन्स्टन्स ऑफ टाइम, आय मायनस 0 ला आय म्हणा, इप्सिलॉन 0 अपॉन एल इंटू टी. सो टाइम नुसार हा करंट काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. बोला, टाइम नुसार काय होत जाईल, हा करंट वाढत जाईल. बरोबर का, टाइम नुसार हा करंट वाढत जाईल. बर, ही मीटिंग आता एंड होईल. मी तुम्हाला परत एकदा लिंक पाठवतो, परत एकदा जॉईन करा. ओके, मीटिंग एंड झाल्या मी परत एकदा तुम्हाला लिंक पाठवतो. झाला क्वेश्चन 47 समजला. ऑनलाईन पीपल प्लीज रिप्लाय मी इन दी चॅट बॉक्स, क्लिअर अँड रिटन. काय काय केलं समजलं का बघा. गुड. ओके, पुढं आता जसं चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर आणि डिस्चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर होतं, तसं चार्जिंग ऑफ इंडक्टर आणि डिस्चार्जिंग ऑफ इंडक्टरचे इक्वेशन मी तुम्हाला देणार आहे. आता इंडक्टर चार्ज होतोय म्हणजे ऍक्च्युली इंडक्टरमध्ये करंट बिल्डअप होते हळूहळू. बरोबर. सुल्या इकडे लिहूयात आपण चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर. चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर त्याला करस्पॉन्डिंग चार्जिंग ऑफ इंडक्टर. पण चार्जिंग ऑफ इंडक्टर असा शब्द वापरणं चुकीचं आहे. पण चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर असं आपण म्हणू शकतो, काय अडचण नाही, कारण चार्ज कॅपॅसिटर मध्ये स्टोअर होत असतो. सो इथे लिहूयात ग्रोथ ऑफ चार्ज. चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर म्हणजे ग्रोथ ऑफ चार्ज. लिहा फक्त माझ्या बरोबर, ग्रोथ ऑफ चार्ज ऑन कॅपॅसिटर. चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर म्हणजेच ग्रोथ ऑफ चार्ज ऑन कॅपॅसिटर. त्याला एनॉलॉजी काय येणार,
आता तुम्ही चार्जिंग ऑफ इंडक्टर असं म्हणू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला काय म्हणावं लागणार, ग्रोथ ऑफ करंट इन द इंडक्टर. ग्रोथ ऑफ करंट इन इंडक्टर. इंडक्टर मध्ये हळूहळू करंट राईज होणार आहे, बरोबर की नाही. ग्रोथ ऑफ करंट इन द इंडक्टर. बर, चार्जिंग ऑफ कॅपॅसिटरचं सर्किट काढूयात. कसं काढणार, एक बॅटरी आहे ज्याचं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, V0, एक रेझिस्टन्स आहे आणि एक कॅपॅसिटर आहे. कॅपॅसिटर वरती हळूहळू हळूहळू चार्ज स्टोअर होणार. जोपर्यंत कॅपॅसिटर मध्ये चार्ज स्टोअर व्हायला लागलाय तोपर्यंत या सर्किटमध्ये करंट असणार. पण एकदा का कॅपॅसिटर फुल्ली चार्ज झाला, एकदा कॅपॅसिटर फुल्ली चार्ज झाला की या कॅपॅसिटरवरचा चार्ज चेंज व्हायचा बंद होईल. चार्ज चेंज व्हायचा बंद झालाय म्हणजे चार्ज फ्लो व्हायचा पण बंद झालाय. येते का लक्षात. सो फायनली या सर्किट मधला करंट काय होणार आहे, झिरो होणार आहे. का झिरो होणार आहे, कारण कॅपॅसिटर फुल्ली चार्ज झालाय. जेव्हा कॅपॅसिटर फुल्ली चार्ज होईल तेव्हा कॅपॅसिटरवरती मॅक्सिमम चार्ज असेल, मॅक्सिमम पोटेन्शियल डिफरन्स असेल. ते किती असेल, बॅटरीच्या इतकं असेल. जर बॅटरीचं पोटेन्शियल डिफरन्स आणि कॅपॅसिटरचं पोटेन्शियल डिफरन्स इक्वल झालं या सर्किटमध्ये करंट फ्लो व्हायचा बंद होईल. जोपर्यंत कॅपॅसिटरचं पोटेन्शियल डिफरन्स कमी आहे तोपर्यंत बॅटरी जिंकणार आणि बॅटरी चार्ज देत राहणार कॅपॅसिटरला. पण जोपर्यंत बॅटरी चार्ज द्यायला लागली आहे कॅपॅसिटरला तोपर्यंत या सर्किटमध्ये करंट राहील. एकदा कॅपॅसिटर फुल्ली चार्ज झाला की या सर्किट मधला करंट थांबतो, बरोबर. तसं आता चार्जिंग ऑफ इंडक्टर किंवा ग्रोथ ऑफ करंट इन द इंडक्टर और राइज ऑफ करंट इन द इंडक्टर. एक सिरीज रेजिस्टन्स घ्या, एक इंडक्टर इथं दाखवूयात. कॅपॅसिटरची व्हॅल्यू घेऊयात C, इंडक्टन्सची व्हॅल्यू घेऊयात L, बरोबर. आता कॅपॅसिटरवरचा इन्स्टंटेनियस चार्ज Q घेऊयात. कधी, ऍट टाइम T. ऍट टाइम T कॅपॅसिटरवरती किती चार्ज आहे, Q आहे. तसं या कॅपॅसिटरवरचा चार्ज Q आहे ऍट टाइम T, तसं या इंडक्टर मधला करंट आहे I ऍट टाइम T. या सर्किट मधला करंट आहे I ऍट टाइम T. बॅटरीची व्हॅल्यू घेऊया आपण V0. बॅटरीची व्हॅल्यू किती घेऊयात, V0. बर, होतंय कसं मी तुम्हाला सांगतो. कॅपॅसिटरचं म्हणणं काय, जेव्हा मी फुल्ली चार्ज होईल तेव्हा माझ्यामधला करंट झिरो, म्हणजे या सर्किट मधला अल्टिमेटली करंट किती होणार आहे, झिरो. आणि या कॅपॅसिटरवरती मॅक्सिमम चार्ज येईल, कॉन्स्टंट राहील. पोटेन्शियल डिफरन्स मॅक्सिमम येईल, कॉन्स्टंट राहील. पण या सर्किटमध्ये कसं होतंय, इंडक्टरचं काही म्हणणं नाही. इंडक्टरचं फक्त एवढंच म्हणणं आहे. इंडक्टर एवढंच म्हणतोय, काय म्हणतोय, जो काही चेंज इन करंट आहे तो सडन चेंज इन करंट मला नको आहे, ग्रॅज्युअली करा. कारण चेंज इन करंटला मी अपोज करतोय. सो इथं करंट हळूहळू हळूहळू बिल्डअप होतोय. जोपर्यंत करंट चेंज व्हायला लागलाय तोपर्यंत या इंडक्टरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स आहे. जोपर्यंत करंट चेंज व्हायला लागलाय तोपर्यंत या इंडक्टरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स आहे. एकदा का करंट त्याच्या मॅक्सिमम पॉसिबल व्हॅल्यूला पोहोचला आणि कॉन्स्टंट झाला, करंट कॉन्स्टंट झाला की इंडक्टरला काही अडचण नाही. एकदा का करंट कॉन्स्टंट झाला की इंडक्टरला काहीही अडचण नाही. मग इंडक्टरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स झिरो. पण या सर्किटमध्ये करंट आहे, हे सगळं पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द बॅटरी कुणाच्या अक्रॉस असेल, रेझिस्टन्सच्या. हे कसं कसं खर्च होईल पोटेन्शियल डिफरन्स, थोडं रेझिस्टन्सच्या अक्रॉस आणि थोडं इंडक्टरच्या. पण एकदा का करंट कॉन्स्टंट झाला तेव्हा मात्र काय होईल, एकदा का करंट कॉन्स्टंट झाला तर तेव्हा मात्र सर इंडक्टर शांत बसेल, इंडक्टरला राग येणार नाही आहे. म्हणजे इंडक्टरच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स झिरो. म्हणजे सगळं पोटेन्शियल डिफरन्स कुणाच्या अक्रॉस आहे, या रेझिस्टन्सच्या अक्रॉस. इनिशियली थोडं रेझिस्टन्सच्या अक्रॉस आणि थोडं इंडक्टरच्या अक्रॉस, बरोबर. आता परत या कॅपॅसिटरच्या सर्किटमध्ये काय असते, Q इक्वल टू हळूहळू राईज होणार आहे चार्ज, फायनली इक्वल टू Q0 होणार आहे, बरोबर. हळूहळू राईज होणार आहे. सो असं इक्वेशन होतं का बघा, 1 मायनस e रेस टू मायनस टी अपॉन टाऊ. आठवा, आठवायचा प्रयत्न करा. त्यातल्या टाऊची व्हॅल्यू लिहू आपण. Q0 म्हणजे मॅक्सिमम पॉसिबल चार्ज ऑन द कॅपॅसिटर, त्याची पण व्हॅल्यू लिहू. मॅक्सिमम पॉसिबल चार्ज ऑन द कॅपॅसिटर काय असतो, मॅक्सिमम पॉसिबल चार्ज ऑन द कॅपॅसिटर. Q इक्वल टू फॉर्म्युला काय, CV. Q इक्वल टू फॉर्म्युला काय, CV. मग Q0 इक्वल टू काय असेल, C इंटू V0. Q इक्वल टू CV ना, Q इक्वल टू CV. मग Q0 इज इक्वल टू काय, C इंटू V0. मॅक्सिमम पोटेन्शियल डिफरन्स कॅपॅसिटरच्या अक्रॉस किती येऊ शकते, जेवढं बॅटरीचं आहे तेवढं येऊ शकते, बरोबर का. जेवढं बॅटरीचं आहे तेवढं येऊ शकते. सो C इंटू V0 हा झाला तुमचा Q0.
ऍज पर द नीड तुम्ही Q0 ला C इंटू V0 रिप्लेस करू शकता. T म्हणजे टाइम आहे, E म्हणजे तुमचा मॅथ्स वाला कॉन्स्टंट आहे, टाऊ म्हणजे काय आहे, टाइम कॉन्स्टंट आठवतं का? काय आहे सांगा या रेझिस्टन्स कॅपॅसिटन्स सर्किटचा टाइम कॉन्स्टंट काय आहे, कोण सांगेल? टाऊ इक्वल टू रेझिस्टन्स कॅपॅसिटन्स सर्किट आहे, टाऊ इक्वल टू RC आठवतंय का? RC इज अ टाइम कॉन्स्टंट आठवतंय का बघा कॅपॅसिटरच्या केसमध्ये, टाऊ इक्वल टू RC. सो E इक्वल टू मायनस टी बाय टाऊ. तिथली अनालॉजी फक्त इथं लावणार आहोत आपण. ओके, इकडं आहे RC, टाऊ इक्वल टू RC बरोबर. म्हणजे आम्ही टाऊची व्हॅल्यू सांगितली, आम्ही Q0 ची व्हॅल्यू सांगितली. जर आम्ही ग्राफ प्लॉट केला, जर आम्ही ग्राफ प्लॉट केला कशाचा? चार्ज ऑन कॅपॅसिटर वर्सेस टाइम, चार्ज ऑन कॅपॅसिटर वर्सेस टाइम. ग्राफ कसा आहे? ई रेस टू मायनस टी बाय टाऊचा ग्राफ आहे की 1 मायनस ई रेस टू मायनस टी बाय टाऊचा आहे? 1 मायनस म्हणजे ई रेस टू मायनस टी बाय टाऊ, याला आपण डीके म्हणतो. आठवतंय का? डीके ऑफ चार्ज ऑन द कॅपॅसिटर, ई रेस टू मायनस टी बाय टाऊ. याचा जो काय ग्राफ असतो तो डीके वाला ग्राफ असतो. पण डीके वाला ग्राफ जर 1 मधनं सबट्रॅक्ट केला तर ग्रोथ वाला ग्राफ तयार होतो किंवा राईज वाला ग्राफ तयार होतो. आणि हा राईज ऑफ करंट वाला ग्राफ असा होता, आठवतंय का बघा कॅपॅसिटरच्या केसमध्ये. आणि फायनली जो काय चार्ज झाला होता तो किती झाला होता? Q0 झाला होता. इथं आपण चार्ज वर्सेस टाइम प्लॉट केलाय. सो असा साधारण तो ग्राफ आहे. फायनली चार्ज मॅक्सिमम होणार, चार्ज कॉन्स्टंट होणार, म्हणजे करंट 0 झाला या सर्किट मधला. बरोबर. आता तसं इकडे लिहूयात, तसं काय करूयात, इकडे लिहूयात. इन्स्टंटेनियस करंट जो काय राईज होणार आहे हळूहळू, मॅक्सिमम करंट किती होणार आहे? I0. मॅक्सिमम करंट किती होणार आहे म्हणूयात? I0 इन द ब्रॅकेट, बाकी सगळं सेम, 1 मायनस ई रेस टू मायनस टी अपॉन टाऊ. ओके, 1 मायनस ई रेस टू मायनस टी अपॉन टाऊ. आता हा I0 म्हणजे काय आहे? I0 म्हणजे काय बोला? जसं Q0 म्हणजे मॅक्सिमम चार्ज ऑन कॅपॅसिटर होता, तसं I0 काय आहे? मॅक्सिमम करंट थ्रू द इंडक्टर. काय आहे? मॅक्सिमम करंट थ्रू द, रिपीट करा, काय आहे? I0 काय आहे? मॅक्सिमम करंट थ्रू द इंडक्टर. बरं, तो केव्हा येणार आहे? जेव्हा करंट कॉन्स्टंट होईल. आता वाढायचा बंद होईल ना, करंट स्लोली 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 राईज होणार आहे. मॅक्सिमम झाला की थांबलाच ना, बरोबर. मग त्यावेळी या इंडक्टरच्या अक्रॉस काय पोटेन्शियल डिफरन्स असेल का? नाही, त्यावेळी या इंडक्टरच्या अक्रॉस काहीही पोटेन्शियल डिफरन्स नसेल. मग सगळं पोटेन्शियल डिफरन्स कोणाच्या अक्रॉस असेल? रेझिस्टन्सच्या अक्रॉस. मग सगळं पोटेन्शियल डिफरन्स रेझिस्टन्सच्या अक्रॉस असेल तर सर्किट मधला करंट म्हणजेच रेझिस्टन्स मधला करंट ना. सर्किट मधला करंट म्हणजेच रेझिस्टन्स मधला करंट. रेझिस्टन्स मधला करंट कसं काढतो आपण? पोटेन्शियल डिफरन्स अपॉन रेझिस्टन्स.